प्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. तिला व्हेरीफाय केल्यानंतर तिचा काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इथून जो तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर मी माझा जो काही फोटो असेल तो फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारचा माझा फोटो असेल, याला लास्टपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन इमेज सिलेक्ट करायचा आहे आणि ते तुम्हाला 3.35 सेकंदा भेटीवरती फक्त या ठिकाणी इमेजला कट द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅकनंतर आपला सेक इफेक्ट सुद्धा तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट करताना त्याला ओपन केल्यानंतर फर्स्ट रेक्टँगलवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून या ठिकाणी कॉपी इफेक्ट्स म्हणायचं आहे. नंतर बॅक यायचं आहे. पुन्हा तुम्ही नंतर फर्स्ट इमेजवरती क्लिक करून या ठिकाणी त्याला फक्त इफेक्टमध्ये 3 डॉटवरती क्लिक करून त्याला पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे. अशा प्रकारे त्याला इफेक्ट अप्लाय होऊन जाईल, तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा आपला सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. पुन्हा आपला दुसरा घ्यायचा आहे तुम्ही. नंतर आपला बेटमार्क ओपन करून ॲरो चिन्हावरती क्लिक करून नेक्स्ट बेटवरती यायचं आहे. आपल्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट त्याला फक्त अशा प्रकारे अप्लाय करून टाकायचं, तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही या ठिकाणी खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक रेक्टँगल घ्यायचा आणि याची लेंथ कलर अँड फिलमध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारे शॅडो आयकॉनवरती क्लिक करून हा फक्त व्हाईट वरती करायचा आणि ब्लॅक खाली करायचा आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे व्हाईटच्या ठिकाणी क्लिक करून या कलरच्या ठिकाणी करून अशा प्रकारे त्याला इरेजर करून घ्यायचं आहे. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये अशा प्रकारे तुम्ही व्हाईट अशा प्रकारे खेचून तुमच्या ॲडिशननुसार तुम्ही अशा प्रकारे ठेवायचं आहे. नंतर फर्स्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इमेज मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी टेक्स्ट पिन दिली असेल, तुम्ही ती टेक्स्ट पिन या ठिकाणी अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. तिची लेंथ लास्ट पण खेचून घ्यायची. मॉन ट्रान्सफरवरती यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. नंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आणल्यावर आपला सेक इफेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. फर्स्टच्या 2 लेअर जे असतील ते सिलेक्ट करून अशा प्रकारे प्लसवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स म्हणायचं आहे. नंतर बॅक येऊन आपल्याला बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावरती क्लिक करून फक्त त्याला पेस्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे HDR इफेक्ट काही लागून गेला तुम्हाला त्याला डाउनलोड करण्यासाठी वरती शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्ट म्हणायचं आहे. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होण्यास सुरू होईल. चला तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.